युद्धाच्या नावाखाली तयार झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईसाठी केंद्र सरकारचे फसवे आणि दिशाभूल करणारे धोरण कारणीभूत आहे असा आरोप करत नागपुरात शिवसेना उबाठा पक्षातर्फे रविवारी निषेध आंदोलन करण्यात आलं। आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल डिझेलसह नैसर्गिक वायूची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। मात्र आपल्या देशात पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे। परंतु केंद्राचं हे आवाहन फसवं असून नागरिकांसह व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे असा आरोप करत रविवारी नागपुरातल्या संविधान चौकात शिवसेना उबाठा पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं। पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्राच्या धोरणाविरोधात निदर्शनं करत चूल पेटवून निषेध केला। काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी हा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आलाय। केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत आहे। केंद्राची उज्ज्वला योजना ही फसवी निघाली। 2014 पूर्वी गॅस सिलेंडरच्या दरासाठी आंदोलन करणारी स्मृती इराणी आज कुठे आहे असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या उबाठा पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। लोकसभेमध्ये सांगतात आहे की देशाला संपूर्ण आम्ही 4 ते 5 महिने पुरेल एवढा आमच्याकडे साठा आहे, परंतु वास्तविकता जर बघितली तुम्ही प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक शहरामध्ये सिलेंडरचे आणि पेट्रोलसाठी कुठेतरी मारापिटा होऊन राहिलेल्या आहे। लोकांच्या घरी चुली पेटायला सुरुवात केलेली आहे। यांनी जे आतापर्यंत मोठा वाजागाजा करत उज्ज्वला योजना यांनी आणलेली आहे, आता ती योजना कुठेतरी फेल झाली असं सुद्धा दिसत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ही जी देशाची जी नानस्ती होऊन राहिलेली आहे, जनता हैराण आहे, परेशान आहे। यासाठी मोदी सरकार, भाजप सरकार कुठेतरी जबाबदार आहे। यांनी जे दिशाभूल केलेली आहे त्याचा खरा चेहरा आज या महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आलेला आहे। 2014 मध्ये ज्या वेळेला मोदीजी निवडून आले, जनमताने निवडून आले, त्यावेळेला सिलेंडर 400 रुपयाचं होतं, आता 1100 रुपयाचं सिलेंडर झालं। आणि त्यावेळेला स्मृती इराणी म्हणत होत्या, सिलेंडर डोक्यावर घेऊन नाचत होत्या की आम्हा लोकांना सिलेंडर स्वस्त पाहिजे, 400 रुपयापेक्षा त्यांना स्वस्त पाहिजे होतं। त्यावेळेला त्यांनी बांगड्यासुद्धा मंत्र्यांना फेकून दिल्या होत्या। आता परिस्थिती अशी आहे की आता सिलेंडर 1100 रुपयात झालं, ते सिलेंडर भेटत नाही आहे आणि भेटत नसल्यावर सुद्धा हे लोक स्वस्त बसलेले आहेत। आज पूर्ण सिलेंडरच्या लाईनी लागलेल्या आहेत। म्हातारे लोक, यंग लोक सिलेंडरला 2-2, 3-3 तास उभे आहेत।